नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आज आपण पाहणार आहोत की दर सोमवारी महादेवाच्या पिंडीवर कोणती वस्तू अर्पण केल्याने आपल्याला कोणते फळ मिळते. त्यामुळे आपण प्रत्येक सोमवारी हे उपाय करायचे आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, प्रत्येकाला समस्या ह्या असतातच. आता प्रत्येकाची समस्या ही वेगळी वेगळी असते. कुणाला धनाविषयी असतात, तर कुणाला नोकरीविषयी, पैशाविषयी, आरोग्याविषयी, अभ्यासाविषयी. प्रत्येकाची समस्या ही वेगळी वेगळी असते. बघा, प्रत्येक समस्येसाठी महादेवाच्या पिंडीवर आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत. तुम्हाला जे कुठले प्रॉब्लेम्स असेल त्याप्रमाणे तुम्ही ती वस्तू महादेवाच्या पिंडीवर मंदिरात जाऊन किंवा तुम्ही आपल्या घरी सुद्धा ती वस्तू तुम्ही अर्पण करू शकता. बघा, दर सोमवारी तुम्ही या वस्तू वाहत चला. बघा, त्यामुळे तुमच्या समस्या कमी कमी होत आहेत हे तुम्हाला जाणवेल. बघा, या वस्तू अर्पण करत असताना आपल्याला सर्वात महत्वाचं काय करायचं आहे की तुम्ही जेव्हा कुठली वस्तू तुम्ही महादेवावर पिंडीवर अर्पण करणार आहात त्यावेळेस तुमची जी काही समस्या आहे ती भोलेनाथाला, भगवान शिवशंकरांना तुम्हाला सांगायची आहे, बोलून दाखवायची आहे. आणि दुसरं म्हणजे जेव्हा कधी तुम्ही कुठलीही वस्तू अर्पण करता तेव्हा त्या अगोदर तुम्हाला जल अभिषेक करायचा आहे. पिंडीवर स्वच्छ पाण्याने जलाभिषेक करायला विसरायचं नाहीये. बघा, सर्वात अगोदर जर तुम्हाला शक्य झालं तर दिवसातून 3 वेळा तुम्ही शिवदर्शन करत चला. जर तुम्हाला शक्य झालं तर दररोज तुम्ही शिवदर्शन 3 वेळा जर केलं तर तुमच्या सर्व दुःखातून तुम्हाला मुक्तता मिळत असते. बघा, सकाळी जर तुम्ही शिवदर्शन केलं तर पापाक्षालय होत असतं. दुपारी शिवदर्शन केल्याने सप्तजन्मीचे पाप तुमचे दूर होते. रात्री शिवदर्शन केल्याने तुम्हाला अगणित पुण्य प्राप्ती होत असते. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 3 वेळेस शिव मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही शिवदर्शन घेऊ शकता. बघा, शिवाला जल अभिषेक केल्याने, फक्त पाण्याने अभिषेक केल्याने तुम्हाला तुमचा पापक्षय होत असतो. तुम्हाला सर्व पापांपासून मुक्ती मिळत असते. शिवालयामध्ये जाऊन शिवाला काळे तीळ वाहिल्यास तुमची धनप्राप्ती होत असते. काळे तीळ जर तुम्हाला भेटत असतील तर तुम्ही दर सोमवारी थोडेसे, जास्त नाही, थोडेसे म्हणजे 7-8 1 चमचावर असे तुम्ही घ्यायचे आणि शिवपिंडीवर तुम्हाला हे वाहायचे आहेत, अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर रोज काळे उडीद माहिती तर ते काळे उडीद वाहिल्याने, शिवपिंडीवर वाहिल्याने तुम्हाला तुमचं 6 महिन्यामध्ये तुमची कुठलीही व्याधी असो, कुठल्याही प्रकारचं रोग असो, आजार असो, तो तुमचा दूर होताना, तुम्हाला 6 महिन्यामध्ये तो दूर होताना तुम्हाला दिसून येईल. पण दररोज तुम्हाला हे काळे तीळ शिवपिंडीवर अर्पण करायचे. दुसरं म्हणजे दर सोमवारी कच्चे तांदूळ जर तुम्ही शिवपिंडीवर वाहिले तर तुमचे धनधान्यामध्ये तुमच्या वाढ झालेली दिसून येत असते आणि तुमची इच्छापूर्ती सुद्धा होत असते. त्यामुळे शक्य झाल्यास 1 मूठभर कच्चे तांदूळ दररोज किंवा दर सोमवारी तुम्ही शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत. बघा, दुसरं म्हणजे शंकराच्या जवळ साखर आणि गुळ वाहिल्यामुळे धनसंचय होत असतो. त्यानंतर शिवमंदिर किंवा परिसर तुम्ही स्वच्छ केल्याने, साफसफाई जर केली तर तुमची उत्तम गतिप्राप्ती होत असते. उत्तम प्रकारे तुमच्या व्यवसाय असो, कशामध्ये सुद्धा तुम्हाला गती प्राप्त होते आणि तुमच्या जे काही रोग जे असतील त्यांचा नाश होताना दिसून येईल. दुसरं म्हणजे बघा, दही, दूध, तूप, मध, गोमूत्र याने अभिषेक केल्याने तुमची आरोग्य प्राप्ती होत असते आणि सर्व रोगांचा नाशही होतो. चंदन, केशर आणि कापूर, परत एकदा सांगते, चंदन, केशर आणि कापूर हे मिश्रित जलाने तुम्ही जर अभिषेक केल्याने तुम्हाला सौख्य आणि सौभाग्य प्राप्त होत असतं. अखंड सौभाग्य तुम्हाला लाभत असतं. जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही चंदन, केशर आणि कापूर हे एका लोट्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये ह्या 3 वस्तू टाका आणि त्याने महादेवाचा अभिषेक करायचा आहे. बघा, त्यानंतर कपिला गाईचे पंचगव्य
कपिला गाईचे पंचगव्य व गंगाजल एकत्र केलं आणि पहाटे जर तुम्ही शिवालयामध्ये जाऊन शिवपूजन केलं, अभिषेक केला या पाण्याने, तर तुम्हाला 365 कपिला गाई ब्राह्मणाला दान दिल्याचं पुण्य तुम्हाला मिळत असतं. त्यानंतर रोज तुम्ही शिवस्तुती केल्याने तुमच्या मनाचा मोह, आपल्याला जो काही मोह होत असतो तो आपला दूर होत असतो. त्यानंतर गंध पुष्पासह, म्हणजे गंध आणि फूल, पुष्प म्हणजे फुलासह एक श्रीफळ पाण्यामध्ये भिजवून जर तुम्ही महादेवाला अर्पण केलं तर तुम्हाला संपूर्ण पूजा केल्याचं फळ हे तुम्हाला मिळत असतं. त्याचबरोबर शिवसहस्त्रनामावलीसह जर शिवसहस्त्रनामावली म्हणत जर आपण तुपाचा अभिषेक केला तर आपला वंशविस्तार सुद्धा होत असतो व आपल्या ज्या काही शारीरिक समस्या, प्रॉब्लेम्स असते त्या सुद्धा दूर होत असतात. त्यानंतर जर तुम्ही उसाच्या रसाने जर शिवालयामध्ये जाऊन शिवपिंडीवर अभिषेक केल्याने तुम्हाला संपूर्ण आनंद प्राप्ती होत असते आणि मुलांच्या अभ्यासामध्ये सुद्धा प्रगती झालेली तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे जर शक्य झालं तर सोमवारी शिवालयामध्ये जाऊन उसाच्या रसाने तुम्ही अभिषेक करू शकता. साखर घातलेले दूध, बघा, दुधामध्ये थोडी साखर घाला आणि त्या दुधाने जर अभिषेक केला तर घरामध्ये होणारे कलह, कटकटी, भांडणं जे काय आहे ते सर्व दूर होत आहेत हे तुम्हाला जाणवेल. शिवमंदिरामध्ये जाऊन षोडशोपचार पूजन केल्याने 100 अपराध क्षम्य होत असतात. त्यानंतर जवस वाहिल्याने, जवस जर आपण शिवपिंडीवर अर्पण केले तर आपल्या सर्व समस्या दूर होत असतात. बघा, तीळ, आपण काळे तीळ पाहिले, पण पांढरे तीळ जर आपण शिवपिंडीवर अर्पण केले तर नकळत झालेले जे काही आपल्या चुका असतात त्यापासून आपल्याला मुक्तता मिळत असते. त्याचबरोबर गहू जर आपण शिवपिंडीवर अर्पण केले तर आपल्या संततीविषयी काही जर प्रॉब्लेम्स असतील तर ते दूर होताना दिसून येतील. संततीविषयी प्रॉब्लेम्स म्हणजे आपली काहींची बघा मुलं ऐकत नाहीत, वयात आल्याच्या नंतर ते ऐकत नाहीत, त्यांना किती सांगितलं तरी त्यांना घरच्यांचं ऐकायचं नसतं, बाहेरच्यांचं ऐकायचं असतं. अशा प्रकारे जर घडत असतील तर अशा वेळेस तुम्ही गहू शिवपिंडीवर अर्पण करू शकता. जर तुमच्या घरात कुणाला डायबिटीज असेल तर अशा वेळेस तुम्ही मध शिवपिंडीला अर्पण केला तर त्यापासून त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फरक व्हायला हे तुम्हाला जाणवून येईल. तर या काही गोष्टी होत्या ज्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या की कोणत्या समस्येसाठी कोणता अभिषेक शिवपिंडीवर केला पाहिजे. तर हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांच्या जर यापैकी काही समस्या असतील तर त्याचंही निवारण होईल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.